जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल 100 सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे। त्याचा शुभारंभ बुधवारी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला। या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला आदी उपस्थित होते। भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला। पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, 100 गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणे हे कौतुकास्पद कार्य आहे। 100 जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून 100 पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे। आम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी आलो साहेब। त्यांचं असं आहे, त्यांच्या करिअरला एक माइलस्टोन सारखं आहे। ते येऊन असं आम्हाला रिपोर्ट करतात, जजमेंट कॉपी घेऊन तर जन्मठेप लागलेला आहे, मी 3 वर्ष अगोदर केलं होतं ते तपासाच्या वगैरे वगैरे। आणि आमच्या वेगवेगळ्या लेवलचे रिवॉर्ड सिस्टम आहेत। इथं SP लेवलला असेल, आयला असेल किंवा मॅडम ते महिन्यात म्हणून आणि जन्मठेप लागलं म्हणजे ते रेपोर्टचं जे मॉनिटरिंग आहे ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारे होत आहे। आमची टीम सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आहे। पण नुसतं पोलीस टीमचा सपोर्टचा फायदा नाही, तर सरकारी वकील त्या केसमध्ये किती इंटरेस्ट घेतात आणि किती चांगल्या प्रकारे पुरावा मांडतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि गेल्या 6 वर्षामध्ये सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय कष्ट करून कन्व्हिक्शन मिळवले, त्याबद्दल पोलीस दलात असेल तर मी आपण आभार मानतो। कन्व्हिक्शन रेट वाढला की आमचा सुद्धा कन्व्हिक्शन रेट वाढतो, त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विशेष आनंद आहे। सरांनी यापुढे सुद्धा पहिली सेंचुरी मारली, दुसऱ्या सेंचुरीकडे सुद्धा सरांनी वाटचाल करावी। आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही असंच कार्य करत राहा आणि सीतारामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो ते चांगलं काम करण्यासाठी त्याने तुम्हाला चांगलं आयुष्यामध्ये द्यावं। धन्यवाद। आणि प्रामाणिकपणे या समाजामध्ये कसं काम केलं पाहिजे आणि आपल्याला आपण जे काम करतोय ते काम आपल्या देशाचं आणि समाजाचं काम आहे, त्या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली। आणि ज्या वेळेला मी प्रॉसिक्युशन म्हणून काम करत होतो त्यावेळेला सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मला बहुमोल सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी आज मी एवढे 100 जन्मठेप आणि 2 फाशीच्या शिक्षा गाठू शकलो। याचं सगळं श्रेय मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला देतो, त्याबद्दल ॲडव्होकेट राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिले आहे। विधी क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा। या कार्यक्रमास अशोक संकलेच्या मदन मोरे, किरण सुतार, प्रशांत बडवे, व्यंकटेश कैंची, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवठेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲडव्होकेट अजिंक्य जाधव, ॲडव्होकेट अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते।